किती मस्त डिश आहे ना. अरे यार, सुमित तिथे हवा होता. तुला माहितीये त्याची फेवरेट डिश आहे ही. अच्छा, त्याच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहेत तुला? बेस्ट फ्रेंड आहे तो माझा. तुला एक सांगू, वाईट नाही वाटणार ना? अरे कंटिन्यू यार, बोल. खरं म्हणजे मी तुला भेटायला ते येणारच नव्हते. I swear. मला सुमितनी फोर्स केला म्हणून मी आले. अच्छा, त्याचं सगळं काही ऐकतेस तू? व्हेरी गुड. सांगितलं ना तुला, बेस्ट फ्रेंड आहे तो माझा. तुला माहिती तो किती हुशार आहे. तो किती चांगला आहे, किती हुशार आहे. त्याची जेवढी पण तारीफ केली तेवढी कमी आहे. तुला माहितीये त्याला हल्लीच प्रमोशन मिळालं. आणि त्याला प्रमोशन मिळणं म्हणजे मला प्रमोशन मिळण्यासारखं आहे. ते त्याला प्रमोशन मिळाल्याबद्दल ना माझ्याकडून तुला आईस्क्रीम. ए नाही Waiter. नाही नाही, काय आहे? तुला माहितीये काव्या, आपल्याला भेटून जवळजवळ तासभर होत आलाय. काय सांगतो? खरंच की 1 तास झाला. पण त्यामध्ये आविष्कार कुठेच नव्हता. प्रत्येक मिनिटाला तू सुमित बद्दलच बोलत होतीस. तसं नाही सुमित, आविष्कार. हे बघ, हे असंच होतं, पण ना आपल्याला कळत नाही. मला माहिती आहे तू सुमितवर प्रेम करतेस ना. अरे नाही रे. हे बघ, तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी तुझा फेस मला सगळं काही सांगतो की तुझं सुमितवर प्रेम आहे. माझं एक ऐकशील? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि एकदा का उशीर झाला तर तुझ्या हाती काही नसेल. आज जसं मी तुला भेटायला आलोय तसा सुमितही कुठल्या तरी मुलीला भेटेल. म्हणून सांगतो, जाऊन सुमितला सांगून टाक की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि तू जे काही मला सुमित बद्दल सांगितलंस त्यावरून मला असं वाटतं तो खूप समजूतदार आहे आणि तो नक्की तुला ऍक्सेप्ट करेल. काव्या, काव्या, स्माइल. सुमित. सो फ्रेंड्स, व्हेरी गुड. एनिवेज, मला खूप छान वाटलं तुला भेटून, तुझ्याशी बोलून आणि तुझ्या सुमित बद्दल ऐकून. आम्ही प्रयत्न करतोय बाबा. हो मी त्यांना सांगितलं पण तू गप बस. ऐकत- एक्सक्यूज मी सर, कॉफी. थँक्यू. Thank you so much. वेलकम सर. अरे बाबा, बशी आणि सॉरी सर, बाशी नहीं पता क्या होता है. अरे बशी रे, चहा नाही का ओतून पितो आपण असं बाबा पितळी. सॉरी. बाबा कॉफी इथे अशीच पितात. अशी गरम तोंड भाजेल नाही. थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच सर. कसल्या हॉटेलमध्ये घेऊन आलं रे बिना बशी नाही इथे. बाबा प्लीज आता इथे काही करू नका. मी फुंकर मारून देतो. नको नको, राहू दे. फुंकरच मारायची तर काय मला मारता येत नाही का? लहान पोरासारखं करतो मला. मला सून कशी पाहिजे माहितीये का? हो हो, मला मिस्टर विनयनी सांगितलंय. हं? मग आतापर्यंत मिळायला पाहिजे होती ना पोरगी. ऍक्च्युली काय आहे माहितीये का बाबा, हा? ह्यांची प्रोफाईल आणि तिची प्रोफाईल मॅच व्हायला हवी ना. मॅच विन्या, ही कसली मॅच असते? मॅच म्हणजे तशी मॅच नाही हो. मग ते दोघा जण काय? म्हणजे तिच्या आवडीनिवडी, माझ्या आवडीनिवडी सगळं जुळायला पाहिजे ना. हो म्हणजे काय? अशी मॅच. मग बरोबर आहे, जुळायलाच पाहिजे. समजा मुलगी मोठी असली आणि मुलगा लहान, कसं चालेल? नाही तर मग सगळं त्रांगडं होतं. हो. बाबा काय बोलताय अहो? गप बस तू, मी बोलतोय ना. हे बघ, याच्या मागे आमच्याकडे घरात 2 पोर आहेत. आता याचं लगीन होत नाही तोपर्यंत त्यांची लग्नाची गोडी सजत नाही. मी काय बोलतो तुला कळतंय ना? हो बाबा. हा,
मग मला सांग आता तुझं लगीन झालंय? बाबा नाही. काय तुझं लगीन झालं नाही अजून? अरे देवा, कधी होणार लगीन? अरे वयात लगीन करून टाकायचं असतं. आता तुझ्या बापाला काय कमी टेन्शन असेल तुझ्या लग्नाचं? वय किती तुझं आता? बाबा काय असं विचारतात का मुलीला? काय बोलतो विनया? मुलगी आहे का ती? म्हणजे माझ्या सुनीसारखी आहे ना ती आता? काय ग तुझं कुठे काय झांगड गुत्ता आहे का? हे बघ असेल तर आता सांगून ठेव आणि नसेल तरी पण सांग, म्हणजे मी तुझ्या आई बापाला जाऊन भेटतो. अहो पण तुम्ही असं नाही नाही, लग्न करून तुम्ही शहरात राहा. हा, मला सून पाहिजे, शेतात राबणारा मजूर नको. काय मिस्टर विनय भेटूच हा आपण. नंतर काय आले? आता भेटलोय ना आपण वेळ काढून, मग परत परत काय आले? आता सगळं ठरवून टाकू. हे बघ, मी जात धरम बिरम काय मानत नाही. तू हो बोल, आत्ता लगीन जुळून टाकतो. काय मग मी आहे ना? काय बाबा येते आम्ही. अरे काय बाय मिस्टर विनय. असं काय? ए, ऐक ना. अरे अरे माझ्या पोट्ट्याला कसलं व्यसन नाही. तुझ्यापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठा आहे तो. हे बघ ऐक, पोट्टे हे ऐक. अरे विनया विनया, गेली ती पोट्टी. जाणारच ना. काय चुकीचं बोललो का रे विनय मी? मला पोट्टी चांगली वाटली रे. आकांक्षा आकांक्षा विनय नागपूरकर. बघ नाव किती चांगलं वाटतंय ना, आकांक्षा विनय नागपूरकर है ना? ख्याते. हा हा, बोल काव्या. आलास घरून? हो आलो ना. कशी आहे आई? काय म्हणाली? हा बरी आहे, चौकशा करत होती. ए बाय द वे, गिफ्ट आवडलं ना तिला? आवडणारच, माझी चॉईस होती. बरं तू सांगितलंस ना त्यांना की मी सिलेक्ट केलं होतं म्हणून? हा, त्यांनी विचारलं का काय माझ्याबद्दल? म्हणजे कोण आहे काव्या, काय करते, कशी आहे, काहीतरी विचारलं असेल ना? काय सांगितलंस तू? हो ग कणका. सुमित, अरे काय सांगितलंस माझ्याविषयी? विषय टाळला बहुतेक तू. अरे सांग ना सुमित. हॅलो सुमित, सांग ना, त्रास देऊ नकोस. विनया, त्या गुरुजींनी तुझी नुसती पत्रिका बघून बरोबर सांगितलं. बाबा असं काही नसतं. काय असं काही नसतं? मी त्यांच्याशी बोलणार आहे सविस्तर. अरे आलात तुम्ही? तू कधी आलास? अरे आत्ताच आलो. बाबा मग काय झालं का? मुंबई दर्शन? आधी लेकाचं लगीन, मग मुंबई दर्शन. बर, मला जरा तुझ्याशी बोलायचं पाणी आहे. घ्या, पाणी. हा घेतो. काय मग सुमित, आई कशी आहे? हा बरी आहे, तुमच्याबद्दल विचारत होती. अरे आपल्या घरात चोर शिरून राहिला. चोर? बाई असून चोरी करून राहिली. मला चोर नाही यार, एक शब्द बोलू नकोस. आपल्यात कुणीतरी एक वाढायला हवा किंवा कुणीतरी एक कमी व्हायला